आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आपण घेणार आहोत. अरुण अडसोळे सर, जोरदार क्लॅपिंग अरुण सरांसाठी. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझं नाव अरुण अडसुळे. मी हातकलंगल्यामध्ये राहतो. शतायची फॅमिलीला जॉईन होऊन जवळजवळ 1-1.5 वर्ष झालेलं आहे. मला आपल्या लाईफस्टाईल वरती काम करत असताना सुरुवातीपासून म्हणजे लाईफस्टाईल पूर्ण बिघडलेली होती सुरुवातीला. त्याच्यानंतर शतायची फॅमिलीमध्ये आल्यानंतर लाईफस्टाईल वरती आणि सकस संतुलित आहार वगैरे घेऊन त्यानंतर आपल्या शरीरावर चांगले परिणाम, चांगले बदल घडवण्यास मदत झाली. मला शिफ्ट मध्ये काम असल्यामुळं पित्ताचा भयंकर त्रास होता. एवढा त्रास की म्हणजे आठवड्यातनं 1-2 गोळ्या खायला लागायच्या. कारण शिफ्ट मध्ये काम असल्यामुळं जागरण जास्त व्हायचं आणि दुपारी वगैरे झोप व्हायची नाही. त्यामुळं जागरणामुळं पित्ताचा भयंकर त्रास होता. त्यामधनं बाहेर पडायला मदत झाली. त्यानंतर हातावर आणि पाठीवर चरबीच्या गाठी होत्या. योग्य आहार आणि मार्गदर्शनामुळं आणि योगा, प्राणायाम, वर्कआउट ह्याच्या मदतीमुळं चरबीच्या गाठी विरघळण्यास पण मदत झाली. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगावं असं वाटतंय की मला स्लीपिंग पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता. आता स्लीपिंग पॅरालिसिस म्हणजे हे पण मला माहित नव्हतं काय. शतायची फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला माहित झालं की ह्याला स्लीपिंग पॅरालिसिस म्हणायचं. पूर्वी मला 16-17 वर्षापासून एक त्रास होता की झोपेच्या अवस्थेत असताना माझी पूर्ण बॉडी ब्लॉक व्हायची आणि मला कुठल्याही शरीराचा भाग पार्ट हलवता येत नव्हता. मग मी ह्यासाठी डॉक्टरांना दाखवलं होतं. चांगल्या नामांकित डॉक्टरांना पण दाखवलं होतं मी. कारण मला सांगता आलं नाही डॉक्टरांना की मला काय त्रास होतोय ते. माझी बॉडी ब्लॉक व्हायची, पूर्ण ब्लॉक व्हायची. मला फक्त श्वासोश्वास घेता यायचा, तो पण मंद अगदी. मग अशा अवस्थेत समजा एखादी वेळी मला त्या काळात सर्दी वगैरे झालेली असली तर श्वासोश्वास घेण्यासाठी पण मला म्हणजे एकदम धडपड करायला लागायची आणि बॉडी तर ब्लॉक व्हायची. अशा अवस्थेत मी अडकून राहत होतो. जवळपास 20 ते 25 मिनिटं मी त्या अवस्थेत अडकून राहणार आणि कुठलाही पार्ट बॉडीचा हलू शकत नव्हता. त्यामुळं लय खूप त्रास व्हायचा मला आणि भरपूर डॉक्टरांना दाखवलं होतं पण काही रिझल्ट मिळाला नव्हता. कारण मला सांगता यायचं नाही की मला काय त्रास होतोय ते. आणि डॉक्टर काही वेळ म्हणायचे की तुम्ही म्हणजे जास्त विचार वगैरे करताय का, हे असं सांगितल्यामुळं मी ते लक्ष दिलं नाही जास्त. आणि शतायशी मध्ये आल्यानंतर मी स्वतःवरती शतायशी फॅमिलीच्या मार्गदर्शनामुळं आणि स्वतःवरती चांगलं योगा, प्राणायाम ह्या माध्यमातून काम केल्यामुळं मला त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडण्यास मदत झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं नॉलेज शतायशी मध्ये आल्यानंतर लक्षात आलं. आणि पूर्वी कसं व्हायचं की मी या गोष्टी सांगू शकत नव्हतो जास्त डॉक्टरांना. पण त्या गोष्टी शतायशी मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आल्या की आपल्या स्वतः आपल्या बॉडीवरती योग्य प्रकारे काम केल्यामुळं आपण ह्या आजारातनं बाहेर पडू शकतो. आणि मी 1 वर्षभर फक्त ऑब्झर्व केलं की आपण खरोखर यामधनं बाहेर पडलोय का? कारण पूर्वी मला ते सारखं व्हायचं तसं स्लीपिंग पॅरालिसिस. आणि ती 1 वर्ष मी ऑब्झर्व केलं. आठवड्यातनं 3-4 वेळा व्हायचं मला. पण आता एकदाही होत नाहीये. गेले पूर्ण वर्षभरात एकदा झालं होतं. त्याच्यावर परत काय झालेलं नाही. त्यामुळं थँक यू शतायशी फॅमिली. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. डॉक्टरांना जर आपण आपला आजार काय आहे तो सांगताच नाही आला तर डॉक्टर आपल्याला काय निदान लावून देणार आहेत, काहीच नाही देणार आहेत. आणि ऍक्च्युली असं होतं की ज्यावेळेला निदान लागत नाही म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही, तुमचं कन्फ्युजन असतं, त्यावेळेला ही तुमच्या सायकोलॉजिकली काहीतरी तुम्ही स्ट्रेस घेताय, काहीतरी ताणतणाव मध्ये आहे. कारण आपल्याला व्यक्तच होता येत नाही ना, ते व्यक्त होता येत नाही या अर्थी तुम्ही कन्फ्यूज आहे, माइंड कन्फ्यूज आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं अरुण सर जास्त तुम्ही विचार करताय का असं बोलून आपल्यावर, आणि मग नाही सांगता आलं तर आपल्यावर निदान आणि उपचार इम्पॉसिबल.
ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. आता सेकंड एक्सपिरियन्स घेणार आहोत विशाखा शिंगे आणि मग येणार आहे ज्योतिताई तुमच्याकडे. येस विशाखा हे काढा. येस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय ताई? येतोय येतोय येतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. मी सौ विशाखा शिंगे व माझा मुलगा स्वरूप शिंगे. मी या फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे कमी वयामध्ये सुरू झालेली थायरॉइडची गोळी. ती गोळी सुरू झाली पण त्याच्या ज्या बाकीच्या तक्रारी होत्या त्या खूप तक्रारी होत्या. मला या फॅमिलीची ओळख करून दिली ती आपल्या प्रिया भंडारी मॅडम, पेठ वडगाव. मला त्याला जी थायरॉइडची गोळी सुरू झाली ती 9-10 म्हणजे तो आता 18 वर्षाचा आहे, पण त्याला 9-10 वर्षापाठीमाग थायरॉइडचा त्रास सुरू झाला. त्याला बरेचसे सगळे साईड इफेक्ट होते, म्हणजे की त्याला तक्रारी भरपूर होत्या व त्या तक्रारी मी प्रत्येक वेळी असं म्हणजे विचार करायची की त्याला आता थायरॉइडची गोळी चालू झाली पण ह्या तक्रारी सगळ्या कशा कमी होणार याच्यासाठी मी खूप प्रयत्न करायचे. डॉक्टरांना पण मी म्हणजे मिरजेला दाखवलेलं, तिथं पण डॉक्टरांना मी विचारलं. त्यांनी सांगितलं की त्याच्या पोटामध्ये सकस आहार गेला पाहिजे किंवा त्याचं व्यायाम करण्याचं प्रमाण, त्याला योगा केला पाहिजे आणि त्याच्या हालचाली इतक्या कमी व्हायच्या की तो अशक्त असायचा, सारखा आजारी पडायचा व त्याला जी ही गोळी चालू झाली हे मला खूप वाईट वाटायचं. का तर त्याचं वय लहान होतं. पण मी ज्या 87 फॅमिलीमध्ये जॉईन झाले, मी या फॅमिलीमध्ये 1 वर्ष झालं जॉईन झाले. पण तेव्हापासून जो मी त्याला सकस संतुलित आहार चालू केला, त्यावेळेपासून त्याच्या सगळ्या तक्रारी कमी झाल्यात आणि त्याच्या तक्रारी, पोटाच्या तक्रारी, त्याची उंची वाढत नव्हती, त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते. बाहेर असं गेलं की माझा मुलगा आहे, त्याच्या वयानुसार त्याची उंची किंवा त्याची हालचाल, त्याची व्यायाम करण्याची क्षमता ही खूप कमी होती व वरचेवर त्याला म्हणजे सगळ्या तक्रारी इतक्या होत्या की तो फ्रेश नसायचा, तो सारखा चिडचिड करायचा. पण आता ह्यामध्ये त्याला इतका ह्या आपल्या सकस संतुलित आहारामुळे इतका फरक पडला की त्याला कोणतीही तक्रार, जे अगोदर मला नर्वस वाटायचं की माझ्या मुलग्याला थायरॉइडची गोळी चालू आहे आणि त्यामुळे जे मला वाईट वाटायचं की प्रत्येक वेळी त्याला कुठं बाहेर नेताना तो असा म्हणजे उत्साहित नसायचा किंवा शाळेत जाताना त्याला असं अशक्तपणा जाणवायचा किंवा जी गोळी चालू आहे ती त्याला दररोज खा म्हणून मी खाल्ली की नाही ही मला काळजी वाटायची. पण ज्यावेळेला मी आपली ही सकाळची मॉर्निंगची लिंक ऐकायला लागली, त्यातून मला म्हणजे सगळी माहिती मिळाली व त्याबरोबर माझ्या मुलग्याला पण जे काय आपले जीवन म्हणजे दिवसभराचा दिनक्रम आहे की कधी जेवलं पाहिजे, किती पाणी पिलं पाहिजे किंवा काय व्यायाम केला पाहिजे आणि त्याच्या ज्या पोटाच्या तक्रारी होत्या त्या सगळ्या तक्रारी कमी झाल्या. त्याचे केस आता काळे व्हायला लागलेत आणि तशीच त्याची उंची पण वाढल्या आणि तो वर्कआउटलाही उठत नव्हता, तरी मी दररोज त्याला उठवत होते. पण आता तो स्वतः वर्कआउटला उठतो, जॉईन होतो व ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर सकस संतुलित आहार जो चालू केला त्यामुळे मला एक असं समाधान मिळालं की जी गोळी मी खायला त्याला दररोज खाल्ली की नाही काळजी करत होते, पण तीच आता मी माझ्या मानसिकतेवरही काम केलं. माझ्या पण मनामध्ये निगेटिव्हिटी भरपूर होती, ती मी आता माझी कमी झाली व त्याला झोपेचाही प्रॉब्लेम होताच. तो रात्री उशिरा झोपायचा. मला वाटायचं की तो म्हणजे जागरण करतोय म्हणजे त्याला हे चांगलं आहे का वाईट आहे हे मला माहित नव्हतं. पण ज्यावेळेला आपल्या मॉर्निंगच्या लिंकमध्ये मी ऐकलं की झोपेचं काय काम आहे आपल्या आरोग्यासाठी, वजनासाठी किंवा माझ्या स्वरूपला जे त्रास होत होते त्यामध्ये झोपेचा एक भाग होता. त्याची झोप व्यवस्थित झाल्या नसल्यामुळे त्याचं पोटाच्या तक्रारी चालू होत्या आणि त्याची चिडचिड भरपूर व्हायची. थँक्यू शतायशी फॅमिली. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. आज तुम्ही जे बोलायला लागलाय ना, जे झोपेचा काय रोल आहे, आज डॉक्टर प्रसाद सर त्याच याच्यावर म्हणजे आज डॉक्टरांच्याकडून आपल्याला त्या गोष्टींवर ऐकायला भेटणार आहे. ओके, चला. आईला काळजी असते ना मुलांची, त्यामुळे आपल्या मुलासाठी आई काळजी करणारच आणि ती स्वतः ते शोधायला लागलं की सगळं भेटतं. चलो आता आपण जाणार आहोत ज्योती जाधवताईंच्याकडे. कंटिन्यू जाधवताई. म्यूट काढा. हा. येस, गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी ज्योती जाधव जयसिंगपूरहून आहे. मी या शतायुषी फॅमिलीत आले की माझं वजन जे वाढलेलं होतं ते कमी करायचं आणि मेनोपॉजमुळे जे काही मला तक्रारी होत्या, रोज माझी तक्रार असायची मॅडम. घरी हे आले की आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय, चालूच असायचं. मला वाटायचं की एखादी अशी जादूची कांडी असावी आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स छूमंतर व्हावेत.
आणि खरंच सांगते मॅम, म्हणतात ना की अगर तुम शिद्दत से कुछ चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिए जुट जाती है. आणि तसंच झालं. आणि ही जादूची कांडी माझ्या जीवनात घेऊन आले अर्चिता मॅम आणि प्रीती मॅम. त्या मला इन्व्हिटेशन हेल्थ टॉकचं इन्व्हिटेशन द्यायला आल्या आणि ते त्यांच्या घरी होतं आणि मी गेले तिकडे आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी माझी हेल्थ कुंडली काढली आणि ती बघितल्यावर तर मी पूर्ण हादरून गेले मॅडम. माझं वजन 18 वर्षांनी जास्त दाखवत होतं. शरीराचं वय. आणि तुमचा एक्सपिरियन्स ऐकला आणि त्यामुळे तर मी खूपच अंतर्मुख झाले. पण घरी आले, सगळ्यांना सांगितलं आणि तरी मन तयार नव्हतं की हे काय आहे, कसं घ्यायचं, म्हणजे एवढं तयारी नव्हती मनाची. मग मी मॉर्निंग फ्युएल स्टेशन ऐकायला सुरुवात केली. महिनाभर, जवळजवळ महिनाभर आम्ही दोघंही ऐकत होतो मॉर्निंग फ्युएल स्टेशन आणि हळूहळू आमच्या मनाची तयारी झाली आणि असं ठरवलं की चला, दिस इज द राईट टाइम टू स्टार्ट. म्हणून आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि त्याच दिवसापासून वर्कआउट आणि हे फ्युएल दोन्ही आम्ही घ्यायला लागलो. आणि जसं जसं आम्ही वर्कआउट आणि हे करायला लागलो तसं आमच्यात आमूलाग्र बदल घडत गेला मॅडम. आणि आज जवळजवळ 4 महिने होतात आम्हाला दोघांनाही वर्कआउट सुरू करून. आम्ही छानपैकी वेट लॉस केलेला आहे. स्किनचा रिझल्ट छान आहे, केसांचा रिझल्ट छान आहे. म्हणजे बघणारी व्यक्ती म्हणतेच की बाबा यू आर वर्किंग ऑन युअर सेल्फ, काहीतरी करताय तुम्ही आणि आम्हाला पण सांगा, असं त्यांच्याकडून येते. आणि मला सांगायला आवडेल की आम्ही दोघांनी खूप छान त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि माझे मिस्टर आता सांगतील त्यांचा रिझल्ट. त्यांच्या तोंडूनच ऐका मॅडम. हो, तुम्ही त्यांचा रिझल्ट तिथं स्टेजवर सांगितला होता दादांच्या समोर. तो मीच सांगणार मॅडम, कारण तो मलाच माहिती आहे. पण बाकीचे रिझल्ट ते सांगू देत. येस. नमस्कार, मी चंद्रकांत जाधव, जयसिंगपूर. माझा व्यवसाय आहे नर्सरीचा. त्यामुळं बऱ्याच वेळी माझं दोघं पण आम्ही चहाप्रेमी आहे म्हटलं तर चालेल तुम्हाला. की सकाळी उठल्यापासून होतो, आता आहे असं नाही, होतो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत आमचे दोघांचे सकाळी मी नर्सरीला जाईपर्यंत 3 कप सकाळीच व्हायचा. आणि त्याच्यानंतर मग नर्सरीत गेलो की माझ्याकडे आलेले कस्टमर किंवा मित्र यांना चहा देणं, हे करणं, किमान 8 ते 10 वेळा कप चहा व्हायचा. त्यामुळं वजन तर वाढलेलंच होतं, पण माझं मलाच असा एक गैरसमज होता माझा की मी नर्सरीत काम करतो, मी चांगल्या वातावरणात काम करतो, नर्सरीत फिरतो, त्यामुळे माझं हेल्थ ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण असं नव्हतं ते. शुगर वाढायला सुरुवात झाली होती. त्यानंतर माझ्या डॉक्टरांनी पण सजेस्ट केलं की तुम्ही टॅबलेट चालू करा. मी चालू केलं. तोपर्यंत एक महिनाच घेतली असेल. तोपर्यंत शतायुषी फॅमिलीचे जे काय आपले ग्रुपचे लेक्चर्स वगैरे ऐकले. त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण हे चालू करूया, आपल्याला शुगर काय लावून घ्यायची नाही आहे. पण माझा गैरसमज होता की मी नर्सरीत काम करतो, फिरतो, चांगल्या वातावरणात फिरतो, म्हणजे मला काही होणारच नाही, असा एक समज होता. तो बऱ्याचपैकी आता शेट्टी सरांचे लेक्चर ऐकल्यानंतर समजलं की काय खाणं काय नाही. सर जरा स्ट्रिक्टली सांगतात, पहिल्यांदा वाईट वाटतं, पण नंतर खरंच त्या गोष्टी खऱ्या आहेत. मग नंतर आम्ही दोघांनी पण कम्प्लिटली चहा बंद केला. म्हणजे आले कुणी चहा मागितला तर देतो, नाही असं नाही, पण आम्ही दोघांनी टोटली बंद केला. बऱ्यापैकी माझ्या बायकोचं असं मत होतं की तुम्ही घोरताय, पण प्रत्येक घोरणाऱ्या माणसाला असं वाटतं की आपण घोरतच नाहीये. ते शेजारी झोपलेल्या व्यक्तीलाच माहित असतं. ते पण माझं कमी झालं, असं बायकोचं मत आहे, माझं नाही. कारण हे घोरणाऱ्या माणसाला कधीच लक्षात येत नाही की आपण घोरतोय किंवा असं. हे असे बरेच चांगले रिझल्ट मिळाले. परवाच आम्ही ट्रिपला गेलो होतो. असं गगनगिरी गड चढताना सुद्धा आम्हाला, म्हणजे माझ्या बरोबरचे जे मित्र होते त्यांनी काही दमत होते, काय होते, पण आम्हाला दोघांना असा अनुभव आला की एवढं चढलं, तो एवढ्या पायऱ्या चढल्या, गड चढला, पण आम्हाला दोघांना काही त्रास झाला नाही, काही नाही. असे बरेच चांगले अनुभव आले. आणि थँक्यू शतायुषी फॅमिली. येस. तुम्ही स्वीकारलंच नाही तर तुम्हाला कसं काय की झोपलेला घोरणारा माणूस स्वीकारतच नाही आणि मग त्यांना काय फरक? माझी झोपच होत नव्हती आणि मग मी म्हणणार तुम्ही आधी झोपू नका माझ्या अगोदर, मी आधी झोपते, मग तुम्ही झोपा. हा, म्हणजे झोप डिस्टर्ब होणे एवढं घोरणं असलं रिअल आहे, माणसाला लक्षात येत नाही. आणि माझा पण झोपेचा हेच होतं मॅम, मेनोपॉज मुळे ना मला पण सारखी जाग यायची आणि त्यात
म्हणतात ना, त्यामुळे भर पडायची ती गोरण्यामुळे त्यांच्या, असं व्हायचं. आणि मला एवढंच सांगू इच्छिते मॅम, opportunity knocks everyone's door, but you have to open the door and welcome the opportunity. So मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ही opportunity सगळ्यांना मिळाली आहे, त्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि ह्या संधीचं ज्योतिताई, सोनं मला करा. मला एक विचारायचंय काय, त्यांनी तुम्हाला हा. सांगायला आले, बरोबर आहे, अपॉर्च्युनिटी बरोबर. दारावर येते हा. तुम्हाला सांगायला की बाबा आरोग्यावर काम करा म्हणून, पण डिसिजन घेताना ना एक महिना लागला, बरोबर? होय होय सर, होय हा, मॅम. म्हणजे प्रॉब्लेम होते, ऐकलो तो आपण, पण डिसिजन घ्यायला 1 महिना लागला. 1 महिन्यामध्ये कुठला एक्सपिरियन्स भारी आवडला होता की ज्याच्यामुळे आपल्याला वाटलं काय? सगळेच एक्सपिरियन्स सगळे एक्सपिरियन्स छानच होत होते मॅम. आणि तुमचा तरी काय म्हणतात ना, ते चेरी ऑन द केक तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे. दुसरं म्हणजे पूर्वी याच्या अगोदर आम्हाला एक म्हणजे आम्ही ह्याच्या अगोदर एक 6 महिने ते वर्षापूर्वी आम्ही एका ग्रुपला जॉईन झालो होतो, पण तिथं हे प्रॉपर गाईडलाईन पण मिळालं नव्हतं. त्यामुळे 1 महिन्याचा पिरियड घेण्याचं कारण पण हेच होतं की बाबा नाही हे काय नाही होणार असं. त्यावेळी त्यावेळी काही रिझल्ट आले नव्हते किंवा प्रॉपर गाईडलाईन मिळालं नव्हतं. बऱ्याच वेळा कधी एखादी गोष्ट चांगली असून सुद्धा त्याला गाईड करणारा माणूस जर प्रॉपर भेटला नाही, तरी पण माणूस डिसिजन घ्यायला किंवा त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला पण वेळ लावतो. मी हे इथं मुद्दाम विचारलं सगळ्यांच्या समोर, कारण का माहितीये का, बॅकचा एक्सपिरियन्सला आपण हा एक्सपिरियन्स असाच असू शकतो असं आपण ठरवतो. आणि आम लाईफ मध्ये मी प्रत्येक व्यक्तीला बोलत असते ना, एका व्यक्तीला मदत करा, एका व्यक्तीला मदत करा. मदत करत असताना आपले भाव चांगले असतात, पण समोरच्या बरोबर एखादा एक्सपिरियन्स असतो की जो त्याला ह्या प्रत्येक गोष्टीपासून रोखत असतो, तो थांबवत असतो, त्याला कुणीतरी थांबवत असतं. कारण का माहितीये का, बॅकला कुणाच्या तरी एक्सपिरियन्स असा असतो ना की जो म्हणत असतो की असं काय होत नाही, असं याच्यानं काय होत नाही, कारण त्यांचं काय राहिलेलं असतं ते कधीच कोण बोलत नाही. कारण हे सगळं घेताना मी काय मिस केलंय, माझं काय राहिलंय, माझ्या नॉलेज मधनं किंवा माझ्या कृतीतनं काय राहिलंय याचा विचार करत नाहीत ना. आणि त्यामुळं मार्केटमध्ये सगळं याच्यानं होत नाही, त्याच्यानं होत नाही, तिकडे डायबिटीस जातो, थायरॉइड जातो, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम जातो, प्रॉपर करतो म्हणून. म्हणजे पूर्वी आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी झूम नव्हतं ना, लोक टच मध्ये आली तरच त्यांना एक्सपिरियन्स आणि त्यांना भारी रिझल्ट यायचा. टच मध्ये आलीच नाहीत रोज तर लोक ना इतकं चिटिंग करतो आपण. घरात आत्ता कांदा भाजायला लागला तर भारी वास यायला लागतो, मग पोह्याचा वास यायला लागतो, मग इकडे नाश्ता पण घेतात, मग पोहे पण खातात, पण स्वतःच सांगत नाहीत. नंतर म्हणतात की याचा रिझल्ट येत नाही. आपलं काय राहतं हे चेक करणं, न्यूट्रिशनचं काम करतं, वेट वाढवायचं पण काम करतं. आता खूप सोपं चाललंय मेंटेन करायचं. पूर्वीच्या लोकांना मेंटेन करता येत नव्हतं, कारण नॉलेज आपण फ्रीज ठेवलंय सगळं, कुणी ऐकत बसा काही नाही. त्यामुळे त्या बॅकच्या ज्या गोष्टी होत्या ना त्या गोष्टी सुधारायची खूप भारी संधी भेटली आता. त्यामुळे वेळ लागतो का? 100% लोकांना वेळ लागतो. ऐकल्यानंतर स्वतःमध्ये कमतरता या गोष्टी सुद्धा वेळ लागतो. आणि तुमचा जसं हे होतं ना की शेतात काम केल्यानंतर दुसरं काही करायची गरज नाही, हे आमचा पण गोड गैरसमज होता. आणि त्यात तुमच्या आणि ते नव्हतं आमचं, आणि योगा ध्यान बिन हे सगळं होतं. हे सगळं करणाऱ्याला तर काहीच नाही, प्रकर्षानं ज्ञान होतं, प्रज्ञा जागृत होते, त्याला काय खायचं काय नाही खायचं हे कळतं, पण काय खायला लागलाय त्याच्यात काय हाय नाहीये तो पिकवणाऱ्याला पण कळाला नाही. त्याच्यामुळे ना की लवकर भेटलंय, लवकर स्वतःवर काम करायला लागलाय, खूप लोकांचं लाईफ चेंज करण्याची लय भारी अपॉर्च्युनिटी आहे. ओके, थँक्यू. आमचे कोच मॅम सुमेध सर आहेत. सुमेध सरांनी आम्हाला खूप छान गाईड केले मॅम. सुमेध सर, बदामे ताई, अर्चिता ताई, बदामे ताई, सगळे भारी, अर्चिता मॅम. दोन्ही कपल लय पॉवरफुल आहेत. जोरदार क्लॅपिंग करू आपण जाधव ताईंसाठी. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचा टॉपिक आहे डॉक्टरांचा. ओके, तर जाऊ आपण प्रसाद सरांच्याकडे. डॉक्टर आहेत, प्रॅक्टिस आहे मस्त, एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे, स्वतःवर काम केलंय, स्वतःवर खूप पॉवरफुल काम केलंय, आणि स्वतःवर काम केल्यामुळं आता आपल्याला ते ऍज अ डॉक्टर टॉपिक देणार आहे.
ओके, कंटिन्यू. प्रसाद सर, सुमित सर ऑल म्यूट टाका. तुम्हाला वेळ आहे 20 मिनिटं. म्हणजे तुमचं टेन्शन वाढलं असणार. हे सगळं ताई बहुतेक कधी देतात कारण दिलेला वेळ ऍज अ डॉक्टरांच्या नॉलेज ज्यादा असतं ना, त्यामुळे त्यांना तो कमी पडतोय. येस, 20 मिनिटं. डॉक्टर सर अनम्यूट करा. थँक्यू सर. आता ताई म्हटलं आपण सहजासहजी या सगळ्या गोष्टी ऐकत नाही, बरोबरच आहे. कारण एवढी नॉलेजेबल व्यक्ती, एवढं सगळं माहिती असताना सुद्धा मीही जवळजवळ 2 वर्ष ऐकत होतो ताईंचं, आणि सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा, कारण त्या आतला एक बसलेला माणूस होता, तो म्हणत होता मला काय झालंय. मग अशा पद्धतीनं जबरदस्तीने मी ह्याला जॉईन झालो, कारण माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला पर्यायच राहिला नव्हता. आणि मी स्वतःचं 24 किलो कमी केलो. माझं उजव्या गुडघ्याला जसं ऑपरेशन लागणारच होतं, मिनिमम 2.5 लाख रुपये खर्च येणार होता आणि आर्टिफिशियल लिगामेंट बसणार होता. आता नॅचरलीच माझा गुडघा हील झालाय आणि ऑलमोस्ट 95% त्याचा जो ओरिजिनल स्ट्रेंथ लागते तेवढी ओरिजिनल स्ट्रेंथ आहे. कारण माझ्याकडे तसे ट्रॉफीज पण आहेत, बॅडमिंटनचे ट्रॉफीज आहेत. कारण ते बॅडमिंटन माझं खेळायचं बंद करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मला बॅडमिंटन पासून प्रवृत्त केलं. आणि थँक्यू त्यासाठी की मला बॅडमिंटन प्रवृत्त केल्यामुळे ना इथे मी जास्त माझ्यावरती पण कॉन्सन्ट्रेट करू शकलो आणि मला लोकांना मदत करायला ताईने जे मला ह्याच्यातनं संधी उपलब्ध करून दिली ना, त्याच्यासाठी पण खूप थँक्स बरं का. आता त्याच्यानंतर माझं ब्लड प्रेशरचे गोळेही कमी झाले. आता बघा कित्येक लोकांनी, आता अरुण सरांचा आपण जो एक्सपिरियन्स ऐकला, अनबिलिव्हेबल रिझल्ट आहे. ज्या गोष्टी सहजासहजी मेडिकल सायन्स वरती डायग्नोसिस होत नव्हते आणि सरांना तुम्ही सायकोलॉजिकली डिस्टर्ब आहे असं त्यावेळेला सांगत होते, आणि सरांनी त्याच्यावरती काम केल्यानंतर नोईंगली अननोईंगली त्यांचा जो तक्रार होता तो पूर्ण ऑलमोस्ट केलाय. त्याच्याने ते खूप डिस्टर्ब होते. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे मिसेस जे पोस्ट पार्टल डिप्रेशन, त्याच्या आधीपासून जवळजवळ वयाच्या 27 वर्षाच्या पासूनच झोपेच्या गोळ्या खात आणि ऑलमोस्ट 7 ते 8 वर्ष त्या गोळ्या खात होत्या. शी वॉज डिपेंडंट ऑन ऑल दी सायकेट्रिक ड्रग्स. पण ह्या सकत संतुलित आहारामुळे ताई दादांच्या आणि इथल्या सगळ्या कोचेसच्या योग्य आणि प्रॉपर गायडन्समुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही बाहेर आलो. म्हणून आजचा विषय माझ्याकडे आहे स्लीप. आता पण झोपेचं जर का आपण थोडस आपण बघायला गेलो ना, आपण जर का 100 वर्ष जर जगत असेल तर 30 वर्ष आपले झोपेत जातात. किती? ऑलमोस्ट 30% ऑफ लाईफ आपलं झोपेसाठी आपण देत असतो. आणि पूर्वी म्हण असायचं, जास्त झोपणारा आळशी. तसं नाहीये, जास्त झोपणारा आळशी असं नसतं, पण ते प्रॉपर झोप घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण झोपेवरती एवढं रिसर्च झालंय आता. झोप, आता जसे हे सगळेजण म्हणाले ना, त्यांचं जे बॉडी रिपेअर व्हायचंय, बॉडीतनं चॅलेंजेस मधनं बाहेर पडायचंय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी झोपेचा रोल खूप खूप प्रचंड आहे. कारण जे तुमचा आपला जो आतला जो एक बायोलॉजिकल क्लॉक आहे आपल्या शरीरामध्ये, जसं निसर्गाकडे 24 तास आहेत, आपल्या शरीराकडे पण 24 तास आहेत. आणि ह्या 24 तास ना ज्या त्या वेळेला बॉडी पेशी टू पेशी, ऑर्गन टू ऑर्गन आतून रिपेअर होत असते. आणि आतून रिपेअर होण्यासाठी ना आपलं नेचर आणि आपला आतला क्लॉक, म्हणजे शरीरातला आतला जो क्लॉक आहे, ज्याला आपण सर्केडियन रिदम म्हणतो, म्हणजे तो सर्केडियन रिदम प्रॉपर अलाइनमेंट साठी येण्यासाठी आपला जो हा झोपेचा जो आहे ना, झोप प्रचंड कॉन्ट्रीब्युट करतो. आता थोडस आपण जर का हायलाइट करायचं म्हटलं ना, तर त्या गोष्टीकडे हायलाइट करू बरं का. आता पूर्वीच्या मनाने ना ताणतणावाचा जो आपला जो जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे, तो प्रचंड प्रमाणात वाढलाय. म्हणजे त्याचं जर आपण टू बी फ्रँक तेवढं आपण रेशो जर बघायला गेलं ना, अरे बापरे, असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं थोडंसं आपण त्याच्यावरती हायलाइट करायचं म्हटलं तर डिप्रेशन, जे सहजासहजी आधी लोकांना माहित पण नव्हतं. डिप्रेशन सहजासहजी आधी लोकांना जे माहित नव्हतं, ह्या झोपेच्या अभावामुळे ना 60 to 90% वाढले. 60 to 90% डिप्रेशनचं रुग्ण वाढले. त्याच्यानंतर मानसिक ताणतणावामध्ये त्यातल्या त्यात त्याला आपण म्हणतो ना, सहजासहजी आपण अस्वस्थ व्हायला लागतो. मग त्याला आपण अँझायटी रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणतो, और अँझायटी नर्वोसा म्हणून एक प्रॉब्लेम असतो. त्याचा जो रोल आहे ते पण जवळजवळ 30 ते 80% वाढले. 30 ते 80% वाढले. त्याच्यानंतर बघा बायपोलर म्हणजे काय, ऍक्च्युअली मी करायला लागलो एक आणि व्हायला लागले एक, म्हणजे मीच मला ओळखू शकत नाहीये. म्हणजे मी द्विधा मनस्थितीत असतो, म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी आम्ही आमच्या भाषेत म्हणतो.
त्याचे जे केसेस आहेत ऑलमोस्ट 70 ते 100% वाढले. ऑलमोस्ट 70 ते 100% वाढलेत. त्याच्यानंतर बघा सिझोफ्रेनिया म्हणजे खूपच डिस्टर्ब असतात ती लोक. कधी काय कसे ओव्हर रिएक्ट करतील, कशा पद्धतीनं चांगले मूड येईल, कशा पद्धतीने एकदमच डिस्टर्ब होतील, त्याला काही रिझन नसतो. असे केसेस जवळजवळ 30 to 80% वाढले. त्याच्यानंतर बघा पोस्ट ट्रॉमॅटिक डिप्रेशन म्हणतो. आता पोस्ट ट्रॉमॅटिक डिप्रेशन म्हणजे काय, मग ते फिजिकल लेवलवरती असतो, इमोशनल लेवलवरती पण असू शकतो, और कुठे ना कुठेतरी आपल्याला अचानक असं काहीतरी घडतं आणि त्याच्यामुळे आपण स्ट्रेसमध्ये जातो आणि त्याच्यामुळे जे झोपेचं डिस्टर्बन्स होण्याचे जे चान्सेस आहेत त्याचे जवळजवळ 70 to 90% वाढले. म्हणजे आता जर का हे आपण इमोशनल, फिजिकल आणि ह्या लेवलवरती जर का आपण काम केलं नाही, आपण खूपच डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यासाठी आजचा मुख्य विषय. त्याच्यानंतर बघा फॉरगेटफुलनेस वाढत चाललंय, डिमेन्शिया, अल्झायमर, ह्या सगळ्या गोष्टीला पण वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर इज स्लीप आणि त्याच्यामुळे ना जवळजवळ 25 ते 60% लोक ह्या आजारांना बळी पडायला लागले. आता बघा मोस्ट प्रॉबेबली अलीकडे ना अडिक्शनच म्हणजे आपण अल्कोहोल अडिक्शन असू दे, तंबाखूचं अडिक्शन असू दे, ह्या गोष्टीला पण ना खूप खूप वाढायला लागले आणि त्याचा जो रोल आहे हा झोपेचं डिस्टर्बन्स असल्यामुळे अडिक्शन्स पण वाढायला लागलेत आणि अडिक्शन्स वाढण्याचा जो रोल आहे 60 ते 90%. आपण काय म्हणायला लागलोय, पूर्वीच्या मानाने अलीकडे लोक व्यसनाधीन व्हायला लागलेत. अलीकडे लोक व्यसनाधीन व्हायला लागलेत कारण ते कुठे ना कुठेतरी आपल्याला सोल्युशन शोधत असतात आणि कळत न कळत म्हणजे ते काय पर्पजफुली ह्या सगळ्या गोष्टीला अडिक्ट होत नाहीत, पर्पजफुली अडिक्ट होत नाहीत, पण आतला जो मनाचा जो त्यांचा घालमेल झालेला असतो त्याला ते अडिक्ट होतात आणि अडिक्शन होण्याचे हे जे व्यसनाधीन होण्याचा जो रेशो वाढलाय ना ते त्याच्यामुळे वाढलंय. ते पण जवळजवळ 60 ते 90% वाढले. एवढं झोप आपल्या आरोग्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतात आणि अलीकडे आपण जे आरोग्यावरती काम करायला लागलोय, हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम वरती आपण काम करायला लागलोय, डायबिटीसशी रिलेटेड आपण काम करायला लागलोय, थायरॉइडशी रिलेटेड आपण काम करायला लागलोय. आता डायबिटीस जर का आपण काय थोडंसं इन्सिडेन्स बघितलं ना 30 ते 60% लोक डायबेटिक व्हायला लागलेत कारण त्याच्या झोपेच्या अभावामुळे. आणि इन द सेम वे 24% इन्सिडेन्स म्हणजे 24% आपल्याला हृदयाशी निगडीत आजारांचं प्रमाण झोपेच्या अभावामुळे वाढतं. आणि हा जर का ओव्हरऑल रेशो जर बघायला गेला 30 ते 40% हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस झोपेच्या डिप्रायव्हेशन व्हायला लागले. आता हा जो इन्सिडेन्स आजच का विषय, आपण सगळ्या हेल्थवरती काम करायला लागले, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे जवळजवळ 50% भारतीय लोकांमध्ये ना झोपेनं काही ना काहीतरी प्रॉब्लेममुळे आपण अडकलो. झोपेच्या काही ना काहीतरी प्रॉब्लेममुळे आपण अडकलोय म्हणून आपल्यावरती ना आज झोपेवरती काम करायला वेळ आलेली आहे. जे पूर्वी लिटरली त्याच्यासाठी झोपेसाठी काम करावं लागत नव्हतं कारण ती लोक स्ट्रेस फ्री होते, त्या पद्धतीने त्यांचा आहार होता, त्या पद्धतीचं त्यांचं एन्व्हायरमेंट होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला सांभाळून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्यावेळेला एखादं कोण माणूस घरात असतो एकदम पॉवरफुल असायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचा आणि त्या गोष्टीचे ह्या पुढच्या ज्या प्रॉब्लेम्स मध्ये येण्यासाठी जे लागतात ना तिथे सोल्युशन असायचं आणि ते सोल्युशन देण्याचं काम आपले जे फॅमिली हेड आहेत त्यांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करायला लागले. त्यामुळे आपले जे हे आहे आपलं हळूहळू आपले सगळ्यांचे आरोग्य सुधारायला लागले. आता झोप माहितीये का सगळ्यांना, मी झोपतो की मी पण झोपतो, एकदा काय करतो दुपारी पण झोपतो, रात्री पण झोपतो, सकाळी पण झोपतो. पण झोपेची व्याख्या जर तसं प्रॉपर डेफिनेशन जर बघायला गेलो ना ऑन अन ऍव्हरेज 6 to 8 hours स्लीप आपल्या एजला मस्ट आहे. लहान मुलं 12 ते 14 तास झोपतात. आता लहान मुलांच्या मध्ये सुद्धा झोपेचा प्रॉब्लेम आढळायला लागला. कित्येक महिलांचे जे तक्रारी असतात बाळ लवकर झोपतच नाही आणि त्याच्यामुळे आमची झोप होत नाही. राईट, हे कित्येक आता जस्ट डिलिव्हरी झालेल्या आईच्या मध्ये हा प्रॉब्लेम असतो बिकॉज ज्या आईच्या पोटात पण जायला पाहिजे त्या आहारामधले ज्या घटक जायला पाहिजे त्या आईच्या पोटात पण जात नाहीत आणि ऑफकोर्स आई ज्या वेळेला स्तनपान करते ते घटक ज्या पाहिजे त्या क्वांटिटी मध्ये बाळाला मिळू शकत नाही, त्यामुळे इमोशनल डिस्टर्बन्स मुलांच्या मध्ये पण आढळायला लागले. अशा गोष्टीचं म्हणजे आपण राहतो ना लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांच्या मध्ये हा सगळा प्रॉब्लेम आढळायला लागलाय. म्हणून WHO ना ह्याला एक एपिडेमिक म्हणून घोषित केलं. एपिडेमिक हा का संसर्गजन्य रोग आहे का, नाहीये, पण ज्या इन्सिडेंट्सनी ज्या पद्धतीने हा प्रॉब्लेम वाढायला लागलाय WHO ने त्याला एक एपिडेमिक म्हणून डिक्लेअर केले.
कारण तशा झोपेच्या समस्या ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्यांच्या मध्ये आढळतात.